चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. साधनेनंतर मी किती चांगला आहे असं वाटू लागलं तर आपलं काही खरं नाही हे ओळखावं. तर साधना करण्याविषयी सगळं चाललेलं आहे. आपल्याला चांगलं वाटावं असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. तरीसुद्धा आपलं काही खरं नाही असं ओळखावं असं थोडंसं नकारात्मक असं का म्हणलेलं आहे. तेवढं आपल्याला जेवढं इकडं एकाग्र करता येईल तेवढ्यात जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करू. नाहीतर आपण त्यांना बाय देवा थांबू. तर काही वाटलं तर पुढच्या वेळेला वरील पाहू. समजा आता इथे जे साधना म्हटलेलं आहे ते एकदा आपल्याला स्पष्ट असावं काय असेल ते. तर हा आपण खूप अंगाने अभ्यासाला विषय आहे. तरीसुद्धा एखाद्या गावाला जायचं आहे म्हणजे लौकिक भाषेमध्ये आपल्याला ते समजायला सोपं पडतं म्हणून ही भाषा वापरायची एवढंच. वास्तविक तिथला प्रवास हा वेगळा आहे आपल्याला कल्पना आहे. समजा एखाद्या गावाला जायचं आहे तर आपण त्याची निश्चित कल्पना यावी म्हणून एखादा नकाशा मागवतो किंवा मला जायचं आहे कुठेतरी अपॉइंटमेंट झाली गुरगावला झाली दिल्लीला झाली तर मनुष्य लगेच त्याचा नकाशा मागवतो की हे कुठे आलं त्यात ते गाव कुठं आहे ते आपण शोधायचा प्रयत्न करतो. मग आपलं गाव कुठं आहे ते शोधायचा प्रयत्न करतो आणि मग हे जाण्या येण्याचं वाटेचं अंतर कसं आहे मग त्याला उपलब्ध साधनं कुठली आहेत हे रेल्वे रूटवर येतं का वगैरे वगैरे. मग त्याला वेळ किती लागेल मग खर्च किती येईल मग काय काय जे असेल ते बाकी सगळं. तर तसं तो जो प्रत्यक्ष प्रवास आहे हा लौकिकदृष्ट्या आपल्या ध्येयाला पोचण्याचा प्रवास आहे. साधना हा परमेश्वरांपर्यंत पोचण्याचा एक प्रवास आहे. आपल्याला कळलं की हे ध्येय आहे इथे पोचायचं आहे आणि त्यासाठी आपण जिथे आहोत त्याची कल्पना असावी जिथे पोचायचं आहे त्याची कल्पना असावी. मग अंतर प्रवास मार्ग वेळ मार्गदर्शक काय जे सगळं असलं ते मध्ये सगळं त्यातलं. तर असं ज्याला करायचं आहे त्या दृष्टीनं हे चाललेलं आहे. आता आपण जिथे आहोत त्याची कल्पना व्यवस्थित यायला हे लौकिकातला विषय नसल्यामुळं आपल्याला आपल्या गावाचं नाव पत्ता ओळख वगैरे ते अलीकडे सांगावं लागतं लगेच. तुमचे काय रेसिडेन्शियल प्रूफ अलीकडे सगळीकडे त्याचं रेसिडेन्शियल प्रूफ लागतो. बरोबर आहे काही कारण झाली त्याला म्हणून त्यांना तो आणखीन लागायला लागला जास्तीत जास्त. तर तसं आपल्याला ते प्रूफ माहिती आहे त्यामुळे आपण आपल्या गावाच्या विषयी साशंक असत नाही की मी आता इथे आहे समजा आपण इथे आहात सगळेजण आपण साताऱ्यात आहोत याविषयी काही साशंक नाही आहोत असलो तर शंका येईल. तर तेवढं साशंक काही आपण नाही आहोत साताऱ्यात आहोत याबद्दल नाही वेगळं काही सांगायची गरज नाही किंवा वेगळं काही सांगितलं तरच शंका येईल अशी गरज आहे. तसं इथे आपण साधनेमध्ये कुठे आहोत हे सांगायला मात्र थोडीशी अडचण आहे. आपल्या लक्षात येईल की साधना अडचणीचा विषय का होतो तर तिथे मी कुठे आहे हे लगेच सांगता येतं. मी साताऱ्यात आहे तेव्हा काय जिल्ह्याचं ठिकाण आहे अमुक आहे लगेच सांगता येतं ते शोधता येतं. तो शून्य तिथलं दाखवलं काय ते बुलेट डॉट दाखवला तिथून पुढे हे एवढं अंतर दिल्लीपर्यंत आहे असं एकदम सांगता येतं. तसं मी कुठे आहे कसं सांगायचं तर ते ओळखता येणं एकतर किंवा कोणीतरी दाखवणारं भेटणं किंवा आपल्याला ग्रंथाच्या रूपाने ते लक्षात येणं वाचनाच्या रूपाने लक्षात येणं श्रवणाच्या रूपाने लक्षात येणं हे आपल्यावरचे उपकारच आहेत भगवंताचे असं समजून आपण विचार करा की लौकिक जाणं आणि साधनेतलं जाणं यामध्ये थोडं साम्य काय आहे. तर आपण कसे कुठं आहोत इथपर्यंत साम्य आहे. कुठं जायचं कसं व्हायचं त्याबद्दलही साम्य आहे. फक्त हा बाह्य प्रवास असल्यामुळे इथे निश्चितता आहे तिथे निश्चितता आहे या दोन्ही गोष्टीकडे जाता येतं. इथेही तशी फारशी निश्चितता नाही कारण आपलं स्वतःविषयीचं जे मत आहे ते आपल्या घरातल्या 5 जणांचं सुद्धा एकमत होण्याची शक्यता म्हणजे आहे का बघा. असली तर असेल एखाद्या वेळेला कारण ती वेगळ्या बाबतीत असेल ज्या बाबतीत आपलं असेल त्या बाबतीत त्यांची नसेल. मी खूप शांत आहे असं समजा माझं मत आहे मतच आहे होय त्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका. तर आता ह्याच्याबद्दल आता बाकीच्यांचं कसं मत असेल 5 जणांचं समजा असं कल्पना करा की मी एवढा काही शांत नाही मी सुद्धा तसं त्रासदायक आहे असं समजा माझं मत असेल तर कदाचित एकमत होण्याची शक्यता आहे. एकमत होण्याची शक्यता आहे. हा रागीट माणूस आहे तो एकमत होण्याची शक्यता आहे. पण हा मी जर म्हटलं की मी शांत आहे म्हणजे आता यामध्ये इथून घोटाळा आहे तर तिथे जशी सातारा म्हणल्यावर तुमचं माझं दुमत होण्याची शक्यता नाही तसं या दुमत होण्याची शक्यता आहे. साधनेच्या बद्दल आपण बोलतो ना ते लक्षात ठेवून हा विचार करतो. तर इथे निश्चितता आहे तिथे निश्चितता आहे. तर हे एक साम्य आहे. पण इथे फरक असा आहे की याची गरज इथे आहे. मी कुठे कसा आहे हे कळावं याची गरज आहे. मी कुठे कसा आहे तो मी नक्की कुठे आहे हे सांगता
येणं अवघड जातं. म्हणजे इथे तो फरक सुरू झाला की इथे ते नक्की सांगता येणं अवघड आहे मी नेमका कोणत्या पातळीवर आहे, कुठे आहे, कोणत्या गावी आहे, आणि ते गाव कुठलं आहे ते सुद्धा प्रत्येकाच्या दृष्टीने काहीतरी वेगवेगळ्या कल्पना आहेत की ते अमुक ठिकाणी आहे, तमुक ठिकाणी आहे. अगदी अंतर्यामीपासून काय आपलं कुठे कैलास मानस सरोवर काय असेल तिथपर्यंत काय जी कुठली कल्पना आपली चालत असेल ती, मी काय त्याला अमुक अशी कल्पना करावी असंही म्हणत नाही, काय चालत असेल ती कल्पना आणि कल्पनेच्या पलीकडे असं म्हणू आपण फारसर. तर तिथे हे एवढं अंतर आपल्याला एवढं कळते, पण इथलं अनिश्चित आहे, तिथलं अनिश्चित आहे, आतलं तर सांगता येत नाही अशी अवस्था आहे. मग आता काय करायचं नक्की आपण? तेव्हा इथे साम्यभेद आपल्या लक्षात येतील की ही उपमा पुरते नकाशाची पण एवढी पुरते, याच्या पुढचं सांगता येत नाही. आता स्वतःविषयी आपण कुठे कसे आहोत याविषयी जसं मगाशी म्हटलं तसं साधनेनंतर चांगला आहे. आता साधनेपूर्वीच मी चांगला आहे असं जर एखाद्याला वाटत असेल तर म्हणजे मी काही प्रश्न उपस्थित करत हे वाक्य आपल्यासमोर उलगडतो की बाबा मी खूप छान आहे, मी आदर्श आहे. छान म्हणजे नुसत्या दिसण्याच्याबद्दल म्हणत नाही मी, एकंदरीत स्वभाव म्हणून किंवा असं म्हणून खूप आदर्श आहे असं. तर मी खूप आदर्श आहे, खूप प्रेमळ आहे, किंवा काय कर्तव्यदक्ष आहे, काय ज्ञानी आहे, काय आपल्याला काय म्हणायचं आहे, तर मी फार कृतज्ञ आहे, मी सद्गुणी आहे, काय असं. म्हणजे मी हे माझ्याबद्दल काहीच म्हणत नाही, जो कोणी म्हणतो त्याच्याबद्दल म्हणतो, माझा अजिबात असं काही माझ्याबद्दल मत नाही आहे, यातलं मी काही नाही आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे. पण कृतज्ञ आहे, सद्गुणी आहे, विवेकी आहे, विचारी आहे, असं सगळं आपल्याला जर आपल्याबद्दल काही म्हणायचं असेल तर ते जे आहेत कोणी म्हणणारे असतील तर ते आधीच चांगले आहेत. त्यामुळं नंतर चांगले वाटणं, साधना करणं ह्या गोष्टीच लागू होत नाहीत. ते इथं नाही तसं दिल्लीतच आहे, तर कशाला साधना करायची दिल्लीत जायचं असं. त्यामुळं ते काल जसं म्हणलं होतं परवा की दे आर एक्सक्लुडेड फ्रॉम दिस कॅटेगरी, ते एक्सक्लुडेडच आहे. इथे काय त्यांचा विचार करायचा काय कारण नाही, आणि तसे जो कोणी असतील त्यांनाही काही कारण नाही त्याचा विचार करायचा. ते आपलं कळवाली शांती, आपण शांत आपल्या भजनामध्ये जसं असावं तसं आनंदात त्याने असावं, आणि आमचं त्यांना अत्यंत मनापासून नमस्कार आहे. आता समजा क्षणभर अशी कल्पना करू की मी कोण आहे याविषयी प्रश्न आहे आपला, तर तो मी रागीट आहे, मी बेसावध आहे, मी बडबड आहे, आता तर चालूच आहे. तर त्यामुळे हे लागू आहे. लोकांचा चांगुलपणा विसरायची मला सवय आहे. म्हणजे असे बारीक सारीक बोटं ठेवतो मी गोष्टीवर, म्हणजे असं मोठे मोठे ढोबळ वगैरे गोष्टी आपण शोधालच. तर लोकांचा चांगलपणा माझ्या लक्षात राहत नाही, माझ्या ठिकाणी आढळ निष्ठा नाही, काय जे आपल्याला काय म्हणायचं असेल ते. तर उपकार करता असेल तर मी उपकारच करेन, प्रत्युपकार करेन असं नाही. मी विसरून तर जाईनच, पण कदाचित त्रास देण्याची शक्यता आहे. मी विकारवश आहे, यादी मोठी आहे खूप, पण मी जाता ही उल्लेख करतो फक्त. तर मी विकारवश आहे, तर रागाच्या आहारी जातो, अमकं जातो, तमकं जातो, काय असेल ते, लोभाच्या आहारी जातो, काय असेल ते, असं आपण ठरवा. तर साधनाच्या मी गप्पा मारतो, म्हणजे काय त्यावर प्रवचन करतो, काय असेल ते, तर त्या गप्पा प्रवचन मारतो. उपदेशक आहे, मी संदेही आहे. आपण कोण आहे याविषयी आपण आपलं उलगडा करून घेण्याचं चाललेलं आहे. तर संदेही आहे, संशयी आहे, तर्कदृष्ट आहे, काय लोभी आहे, काय जे म्हणून इतकं सगळं वाईट कशाला सांगता, कोणाबद्दल असं नाही म्हणत मी, एकूण मीची ओळख करून घेण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे. आता हे जर माझं आहे ते ठिकाण कळलं तर कुठे जायचं ते प्रश्न येईल, मग काहीतरी करायचा प्रश्न येईल ना, नाही तर काही करायला कामच उरणार नाही. रोह वृत्तीचा आहे तर प्रश्नच मिटलेला आहे सगळा. म्हणून हे बघितलं की मी लोभी आहे, ठीक आहे, वासू दे. तर असं करता करता आपल्याला काहीतरी सापडेल. मग त्या बाजूला हे जे आहे ते एका मीपणाच्या गावी मी आहे, आणि तो भगवंताच्या गावी मी जातो, असा काहीतरी प्रवास सुरू होत मी आहे. मज न्यावे तुमचे गावा, महाराजांनी जे म्हटलेलं आहे ना की मज न्यावे तुमचे गावा, ते आपले प्रार्थना आपण म्हणतो, तर त्याच्यात ते आहे. तर मी जसा आहे तसा हा असा आहे, आणि मी माझे विसरून जाई ऐसे करी माझे आई, असं जे महाराजांना अर्थतेनं म्हणावं असं वाटलं. तर त्याच्यामध्ये मी माझे विसरून जाई म्हणजे ते सारखं मी माझंच माझ्या लक्षात राहतं, मला काही कोणाचं दुसरं आठवत नाही. प्रायोरिटीचा प्रश्न आहे. लक्षात राहतं, इतर कामं लक्षात राहतात, पण माझी कामं झाल्यानंतर असा जो क्रम आहे ना, तिथे मीचा प्रश्न येतो. तेव्हा मी आणि माझं हे माझं गाव झालं, ते मला त्यांच्या गावी जायचं आहे. मज न्यावे तुमचे गावा, असं महाराज म्हणाले. म्हणजे नकाशाच्या आधी दिलेल्या उपमेच्या दृष्टांताच्या संदर्भात बघायचं झालं तर मी जिथं आहे तिथून मला जिथं जायचं आहे ते माझ्याकडून तुमच्या गावाकडे जायचं आहे. आता तिथलं गाव कसं आहे? त्या गावामध्ये सहनशीलता आहे, तिथे शांतता आहे, तिथे सावधता आहे, तिथे मौन आहे, तिथे कृतज्ञता आहे. भगवंताचे गुण म्हणून आपण सगळे एकत्र केले तर गुणसमुच्चय म्हणजे आपला भगवंत. मग त्याला तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, काय विठोबा म्हणा, काय आपल्याला जे म्हणायचे ते. तर तिथं आपणहून झळ सोसणं आहे,
म्हणजे जर मनुष्याचा म्हणून विचार केला, संतांचा म्हणून विचार केला, तर हे गुण म्हणून आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येतील तिथे. मग हे गुण म्हणून अनुभवायला आले तर तिथं सांगण्याची आवड नाही, दानशूर आहेत, निस्संदेह आहेत किंवा निर्लोभ आहेत. मग अशी आपण जे म्हटलं तसं संदेह आहे तिकडे निस्संदेह आहे, इकडे लोभ आहे तिकडे निर्लोभता आहे, असंच काहीतरी आहे. तर हा आपल्याला काढून दिलेला प्रवास झाला. आता या दृष्टीनं ह्या सगळ्याचा सारांश जर इकडचा पाहिला आणि तिकडचा दोन्ही बाजूचा पाहिला तर इकडे जसं मी माझेपणा म्हणजे सगळं अभिमान आणि अहंकार हे सगळं आलं, तसं तिकडे सगळ्याचं सार रूप म्हणून निरहंकार निरभिमानता असं सगळं आलं. म्हणून संतांच्या ठिकाणी गेलं तर अभिमानाचा लवलेश सापडत नाही. इकडे भयाचा वावर आहे तिकडे निर्भयता आहे. त्यामुळे ते दुसरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा गुण असं महाराजांनी जे सांगितलं ते. तर तशा पद्धतीचे आपल्याला हे फरक सापडतात. आता यात साधना म्हणजे माझं काय आहे नक्की, म्हणजे ज्याच्याशी आपल्या ह्या वचनाचा संबंध आहे. तर ते साधना म्हणजे काय आहे, तर मी साध्य समजून घेऊन ते मिळवण्यासाठी केलेली प्रत्यक्ष कृती म्हणजे साधना आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण काही साधना म्हणून करत असू तर आपल्या कदाचित त्याच्याबद्दल बोलणं असेल, गप्पा असतील, माहिती असेल, ते कुठेतरी सांगितलेलं मी सांगत असेल, असं काहीतरी असेल ते. ह्यापेक्षा साधना म्हणून त्याला मूल्य कमी आहे. साधना म्हणून मूल्य कशाला आहे तर साध्य काय आहे हे समजून घेऊन मी त्या दिशेनं केलेली प्रत्यक्ष कृती, कृतीबद्दलच्या गप्पाच नव्हे, प्रत्यक्ष कृती. तेव्हा हे जर असेल तर ती साधना या भाषेत आपल्या दृष्टीनं विचार करायला हरकत नाही. आता या अर्थानं जर आपण विचार केला पुढे तर असं लक्षात येईल की या सगळ्याचं सार जर अहंकार असेल आणि या सगळ्याचं सार जर निरहंकारिता असेल, ह्या दोन्ही सारांची जर तुलना केली तर इथून मला तिथं जायचं आहे ना, दोष त्रास सगळा आहे तो शेवटी मूळ त्या अहंकाराच्या तिथं आहे. तर असं जर असेल तर अहंकार घालवणारी प्रतिकृती ही साधना आहे. असं दुसऱ्या बाजूने एक प्रकाश त्याच्यावर टाकता येईल आपल्याला. जर त्याच्याकडेच आणखी एका बाजूने बघायचं असेल साधनेकडे तर अहंकार घालवणारी प्रतिकृती ही साधना आहे. आपला स्वतःचा अहंकार जाईल अशा तऱ्हेची कोणतीही कृती करणं, काहीही आपण जी कृती कराल ती जर अहंकार घालवण्यात परिणत झाली. रमणांची आपल्याला आठवण असेल, जर कोणतीही गोष्ट अहंकाराचं वर्धन करण्यात परिणाम होत असेल तिचा, तर तिचं साधन म्हणून उपयोग नाही असं स्वच्छतेने सांगितलेलं आहे. त्याचंच हे रिफ्लेक्शन आहे, त्याचंच हे प्रकारचा विचार आहे त्या बाबतीतला की अहंकार घालवणारी प्रत्येक कृती म्हणजे साधना आहे. याच्या उलट अहंकार वाढवणारी साधनासुद्धा माया प्रपंच आणि अडथळा आहे. अहंकार वाढवणारी साधनासुद्धा, ज्या साधनेने अहंकार वाढला गेला माणसाचा, अमुक झालं तमुक झालं तसं झालं तसं झालं असं जर झालं तर ते त्याचा अहंकार म्हणजे माया प्रपंच झाला, म्हणजे तो अडथळा वाढवणारी गोष्ट झाली. तेव्हा ही उलट दिशेची वाटचाल झाली. आता साधनाच म्हणून जर विचार करायचा असेल तर समजा मी आहे इथे आहे आणि इथून मला उत्तरेला जायचं आहे, तर जर अशा स्वरूपाची मी साधना केली की ज्याच्यातून माझा अहंकार वाढेल तर मी उत्तरेला जाण्याऐवजी मी दक्षिणेला वाटचाल सुरुवात केलेली आहे असं समजायला हरकत नाही. जे मग आपण याचा विचार आपण जे जे काही साधन करतो त्याच्या संदर्भात आपल्याकडे शेवटी काय राहतं, जसं सारभूत गेल्या वेळेला सांगितलं तसं आपल्याकडे आपण विचार करायला हरकत नाही. मला उत्तरेला जायचं आहे असं मी म्हणतोय, त्यासाठी मी काही स्टँडर्ड म्हणल्या जाणाऱ्या कृती करायचा प्रयत्न करतो. स्टँडर्ड कृती एवढ्यासाठी म्हटलं त्याला साधना शब्द वापरणं मला जरा थोडं धाडसाचं वाटते म्हणून मी ते साधना शब्द वापरत नाही आहे. तर त्या स्टँडर्ड कृती करायचा मी प्रयत्न करतोय, पण त्यांनी मी तिकडे न जाता रिव्हर्सची गाडी दक्षिणेकडे निघालेली आहे. त्यामुळे ती पोचत नाही. माणसानं अनेक वेळेला अमुक करून समाधान नाही, तमुक करून समाधान नाही, अजून असं नाही तसं नाही असं जे वाटतं याचं कारण की ती कृती इकडे जाणारी असली पाहिजे. आपण आपलं आत्मपरीक्षणाने ते ठरवू शकतो. तेव्हा आता की कुठलंही एक साधन एक क्षणभर आता साधन म्हणून समजली जाणारी कृती, एक पारायण घ्या किंवा काय दान घ्या, काय आपल्याला जे म्हणायचं ते घ्या. तर ते कुठलंही एक समजा पारायण घेतलं किंवा दान घेतलं तर ते पारायण केलं, समजा 1 केलं 2 केलं 3 केली 5 केली, तर ती मी केली असं झालं की दक्षिणेला उत्तरेला त्यांनी करून घेतली म्हटलं की चाललाय उत्तरेला हरकत नाही. एक पाऊल काही म्हणून पुढे गेला पण उत्तरेला गेला. काय गुरुनी करून घेतली, काय तुकोबानी करून घेतलं, काय तुम्हाला समर्थानी करून घेतलं, काय जे म्हणायचं ते म्हणा, पण ते तिकडे करून घेतलं. तर करून घेतल्याच्या भावनेमध्ये उत्तरेकडे जाणं आहे, केली म्हणण्यामध्ये दक्षिणेकडे जाणं आहे. दोन्ही वर लेबल लावले ते साधनेचंच. त्यामुळे साधना या नावाचे अक्षर असं मी म्हटलं अशा कृती. आता ह्या आपण तपासून आपला काही जे असेल चांगलंपण परमार्थातलं व्यवहारातलं त्यातला फरक पुन्हा बघू, तर ते आपण ठरवू शकतो. त्यावर प्रकाश टाकणारे हे वाक्य आहे की साधनेनंतर मी किती चांगला आहे असं जर वाटलं, माझ्या हातून किती झालं, वेगवेगळ्या प्रकारचं साधन काय जे झालं असेल ते आपण कुठलं झालं ते आपल्या पद्धतीनं ठरवा. तर
व्यवहारातलं चांगुलपण एक आहे आणि परमार्थातलं चांगुलपण आहे. इथे साधनेनंतर मी किती चांगला, म्हणजे परमार्थातलं चांगुलपण आहे. आपलं व्यवहारातलं एक चांगुलपण आहे. व्यवहारातलं चांगुलपण कशावर ठरतं? एक तर स्वतःला वाटण्यावर ठरतं, कारण स्वतःला आधी आत्मविश्वासपूर्वक आपण म्हटलंच पाहिजे, अशी गरज आहे. स्ट्रेस युअर सेल्फ, आपले स्वतःला आपलं स्ट्रेस करावं लागतं, म्हणजे आपल्या अचिव्हमेंट आमकं तमकं सगळं ते वाटण्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे स्वतःला वाटण्यावर अवलंबून आहे, लोकांनी म्हणण्यावर अवलंबून आहे, त्याला प्रसिद्धी मिळण्यावर अवलंबून आहे, त्याला पुरस्कार मिळण्यावर अवलंबून आहे, त्याला पदं मिळण्यावर अवलंबून आहे. सगळ्यावर लौकिकातलं आपलं चांगुलपण, व्यवहारातलं जे आहे ते अवलंबून आहे. परमार्थातलं चांगुलपण कशावर अवलंबून आहे? वृत्तीतल्या बदलावर अवलंबून आहे. तिकडे वेगळ्याच गोष्टी आहेत. तिथेही चांगुलपण आहेच, पण स्वभावात काही फरक नाही. आपल्याकडे घरात नाही का हळू आवाजात म्हणत करतायत, ऐकतोय आम्ही खूप वर्ष, बघतोय, पण काडीचा फरक नाही. असं जे हळू, म्हणजे इतक्या मोठ्या सुद्धा कोणी म्हणत नाही, अगदी हळू एकमेकींची खास मैत्रीण असली तरच ह्या गोष्टी बोलल्या जातात. तर असं ह्याच्यावरून कळतं, म्हणजे खरा फरक कुठे आहे तर तिथे आहे. तेव्हा वृत्तीतल्या बदलावर आहे. त्याचे प्रत्यक्ष कृती आहे का काय तिच्यावर अवलंबून आहे. माहिती किती ह्याच्यावर करायची लौकिकातलं मोठेपण ठरेल, पण कृतीवर परमार्थातलं मोठेपण अवलंबून आहे. म्हणजे ते मोठेपण हे आपल्या तिथल्या प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून आहे. तेव्हा हे परमार्थातलं चांगुलपण थोडंसं लोकांनी चांगलं म्हणण्यावर त्या अर्थाने अवलंबून नाही. लोकांनी खरी मतं त्याबद्दल दिली आणि ती जर चांगलं आहे असं ठरवणारी असली तर संबंध आहे, नाही तर लोकांनी चांगलं म्हणण्यावर काही फारसा परमार्थ अवलंबून नाही. तो आपल्याला कळतो. सत्य असत्याची मन कली वाही, तिथं कळतं ते बरोबर. मनाला कल्पना असते, जरी चांगलं म्हटलं तरी मी चांगलं नाही, आपण ओळखून असलो. मग हे जे ओळखणं आहे ते बरोबर आहे. आता खरोखरच एखादी कृती झाली असेल आणि ती खरोखरच योग्य असेल आणि ती म्हटली गेली आणि ती खरीच असेल तर हरकत नाही, तितपत लोकांचा संबंध आहे. त्यापेक्षा खरं सांगायचं तर परमेश्वराला ते चांगलं वाटलं का, गुरुला चांगलं वाटलं का, ह्याच्यावर जास्त. गुरु विण तुझा देव नाही ना, आता आपण म्हटलं, विश्वनाथ महाराजांनी म्हटलं, तर त्या दृष्टीने आपण ते दोहरलं एवढ्यासाठी की आपल्याला देवाने चांगलं म्हणावं अशी आपली अपेक्षा आहे. लोकांनी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा असली तर खूप काय करावं लागतं. आपल्याला माहिती आहे अलीकडे काही पण करावं लागतं लोकांनी चांगलं म्हणावं, तर ते आपल्याला सगळं आता रोज वाचायला मिळतं. पण देवाने चांगलं म्हणावं यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं, तिला आपण साधना म्हणतोय. तेच चांगुलपण आहे. आता होतं काय की प्रपंचात जे चांगुलपणाची जी कल्पना आहे, चांगलं म्हणावं यासाठी गोष्टी करण्याची कल्पना आहे, ती परमार्थात लागू नये. कारण तिथे देवाने चांगलं म्हणायचे, तिथे लोकांनी म्हणायचे. इथे स्वतःला वाटण्यावर आहे, तिथे आपल्या वृत्तीवर आहे, तिथे आपल्या कृतीवर आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे त्याला प्रगती कशाला म्हणायचं हे समजताना थोडीशी अडचण येते. तर काही वेळेला आपण याला पारमार्थिक प्रगती प्रपंचाच्या सवयीमुळं म्हणायला लागतो. तर तसं इथं नाही. हे प्रपंचातल्या सवयी चालणार नाही. कारण प्रपंचात कशाला चांगुलपण म्हणलं जातं ते आपल्याला सांगितलं, तसं तिथं नाही आहे. तिथं परमार्थातलं चांगुलपण थोडंसं वेगळं आहे, ते आपल्याला लक्षात यावं. म्हणून त्यातला धोका ओळखण्यासाठी हे वाक्य आपल्याला वचन किंवा काय आपल्याला उपयोगी पडलं तर आपण बघावं अशी विनंती आहे. ते कशासाठी आहे तर रोग न बरा झालेला बरा एक वेळ, पण औषधानं वाढू नये. काय होतं, पूर्वी काहीच केलं नव्हतं, आता साधन केल्याने साधन एक मनुष्य आहे म्हणून अहंकार वाढतो. तसंच ते काही वेळेला होतं. ते होऊ नये म्हणून एक वेळा औषध न घेतलेलं बरं, पण औषधाने रोग वाढणं बरं नाही. म्हणून हे वाक्य महत्त्वाचं आहे. साधनेनंतर मी किती चांगला आहे, मग असे उदाहरण दिलं, ते पारायणाचं दिलं, तर दानाचं देतो. आपल्याला माहिती असलेलं आहे आणि आपल्या परिचयातलं आहे, कलावती आईंचं आहे. त्यांच्याकडे त्या माणसाने ते आसन दिलं करून आणून, तुम्हाला माहिती असेल. तर त्या ग्रस्ताने आसन करून आणून दिलं ना बसायला. मग त्यावर त्या माणसांना काय वाटलं, लोक काय म्हणतात आणि आपण कुठे असतो आणि परमार्थिकदृष्ट्या देव काय म्हणतो, इथं आई काय म्हणतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा गुरु काय म्हणतात किंवा काय परमेश्वर काय म्हणतो हे अवलंबून आहे ना. मग त्यात तो फरक कसा दिसला तिथे. त्यावेळेला त्यांना ह्या शेजारच्या ग्रस्ताने म्हटलं की एवढं त्यांनी खर्च त्याच्यासाठी केला तर केवढे हे दानशूर असतील. आता हे लौकिकात म्हटलं तर मोठेपणाची गोष्ट आहे की त्यांनी एवढी गोष्ट केली, तेव्हा ही गोष्ट लौकिकाचं. म्हणून म्हटलं प्रपंचाचं चांगुलपण आणि परमार्थाचं चांगुलपण मुळातच भिन्न आहेत. त्या सगळं लावून हे ठरवता येत नाही, हे सगळं लावून ते ठरवता येत नाही. ह्याच्यातला फरक लक्षात घ्यावा. एवढा खर्च करून जो मनुष्य त्यांच्या गुरुसाठी ते बनवतो आहे, तर ते बनवतो ह्याचा अर्थ शेजारच्या माणसाला वाटलं की ते किती दानशूर आहेत. तेव्हा आई त्याच्यावर चक्क नाही म्हणाल्या, ते दानशूर नाहीत. हो, त्यांच्यासाठी आसन केले. मी दुसराचा मनुष्य म्हणला असता, बघा काय गुरु आहेत आणि काय किंमत आहे आपण केलेल्या गोष्टीची. आपल्याला सामान्य माणसाच्या मनात विचार येईल, यांच्यासाठी एवढं आसन करून दिलं तर त्यांना वाटते की हा मनुष्य चांगला नाही. तेव्हा त्यांनाच ओळख असते किंवा पारख असते आणि तीच परमार्थातली खरी परीक्षा आहे. आणि म्हणून हे मुद्दाम वचन ठेवलेलं आहे. तेव्हा त्यांना आई नाही म्हणाल्या. त्यावर ते म्हणाले की एवढा मोठा खर्च ह्यांनी केला तर ह्यांना तुम्ही नाही कसं म्हणता. तर त्या म्हणल्या, त्या एका ह्याच्यात
भाजी मार्केटवर वर त्यांचं ऑफिस आहे आणि त्याचे खाली ते इन्स्पेक्टर आहेत. ते इन्स्पेक्शनसाठी खाली जातात, त्यावेळेला खालच्या भाजी मार्केटमध्ये बीटचे ढीग असतात. तर त्यावेळेला त्या बीटचे ढीगमध्ये ते जाताना त्यांना दिसले की त्यांना आईना बीट आवडतो हे माहिती आहे, त्याची आठवण होते आणि बीट आणायचा त्यांना धाडस होत नाही खर्च करायचा. बीट एक आणायला त्या काळातला, आता ₹1 म्हणायचं कठीण आहे, 1 आण्याची गोष्ट आहे त्यांच्या काळातली. तर म्हणल्या 1 आणा त्याला खर्च करवत नाही आहे हे माझ्या लक्षात आहे. त्यामुळे आता दानशोधो कशावर ठरलं ही गोष्ट त्याला माहीत नाही, त्यांना माहिती, फक्त त्यांना माहिती आहे. त्यामुळे ज्यांच्यासमोर बोलल्यावर त्यांनी हात जोडले, काय बाबा मी जातो तिथून, पण 1 आण्याचं बीट आणायचं धाडस काही मला स्वतःला झळ लावायचं झालं नाही. त्यामुळं ते जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत त्यांच्या दृष्टीनं पारमार्थिकदृष्ट्या पाऊल पडलेलं नाही हे लोकांना दाखवण्यासाठी आहे. तो बीट ह्या खातील आणि त्याचं लोक काय म्हणतील, लोकांना काहीच कळणार नाही, याने एवढा दानधर्म केला, तो दिसावा म्हणून ते केलं. कसं असतं ना पारमार्थिक चांगुलपण आणि व्यावहारिक चांगुलपण कसं आहे तो फरक लक्षात यावा म्हणून आपल्याला परिचित असलेली गोष्टीचा फक्त उल्लेख केला की सिंहासनावर नाही, इथलं जे चांगुलपण आहे ते 1 आण्याच्या बीटवर ठरलं. त्या 1 आण्याचा बीट त्यांना 1 पाऊल पुढे नेऊ शकला असता, ते झालं नाही. ते धाडसही कधी होत नाही म्हणले आहे ना. तर यावरनं त्यांनी परीक्षा केली. त्यांनी पारायणाची परीक्षा कशी सांगितली, दानाची परीक्षा सांगितली, हे आपल्याला समोर सांगितलं. तर आता या दानानंतर, या पारायणानंतर आपण एक उदाहरण म्हणून घेतलंय, साधन म्हणून ना, आपलं साधन काही असो त्याचा काही फरक नाही पडत. तर ती जी साधन आहे त्यानंतर समजा त्या गृहस्थांना आपलं चांगले आहोत असं वाटलं तर तिथं ह्या वाक्याचा वचनाचा संबंध आहे की मी हे केल्यानंतर मी पारमार्थिकदृष्ट्या आता चांगला आहे किंवा मी चांगला झालो असं जर वाटत असेल तर त्याची परीक्षा त्या 1 आण्याच्या बीटवर आहे हे लक्षात ठेवावं लागतं. तर आपलं काही खरं नाही हे ओळखावं की आपल्या मागे नसलेला उलटा ते काय खर्च केला होता ते सिंहासनाचा लोकांना दिसेल, ते काय जी खुर्ची काय जे बनवलं असेल त्याचं ते काय, त्याचा अहंकार वाढला म्हणजे दक्षिणेकडे 1 पाऊल पडलं उलटं. काहीच केलं नसतं, काहीच झालं नसतं. या ओळखून होत्या, ह्यानं 1 आण्याचा बीट काही आणता येत नाही हे त्यांना माहिती आहे. एक वेळ त्या म्हणतील आहे तिथेच आहे, हा पुढे नाही गेला चालेल, पण आता हे केल्यामुळे दक्षिणेला 1 पाऊल पुढे गेला, उत्तरेला जायच्याऐवजी. ते हे जे काय झालं हे झालं नसतं हे उदाहरणात आपल्या लक्षात येतं. म्हणून आपल्या साधनेनंतर जर मी किती चांगला आहे असं वाटलं तर खरं जर आता मग असं वाटू लागलं तर आपलं काही खरं नाही असं ओळखावं असं म्हटलं ते काय अर्थाने आहे. तर खरं नाही असं ओळखावं म्हणजे आपण योग्य दिशेनं याचं इव्हॅल्युएशन, त्याची किंमत बरोबर केलेली नाही आहे, ती दुसऱ्या कोणीतरी करायला पाहिजे, तो करतो आणि भगवंताची यंत्रणा सगळीकडे आहे. तर आता मी चांगला नाही असं जे वाटतं त्याचा अर्थ माझ्या अंगी अजून खरं चांगुलपण यायचं आहे असा घ्यावा. खरं जे चांगुलपण आहे, खरं जे भगवंतपण आहे, चांगुलपणाचे शेवट भगवंत, तेव्हा चांगुलपणाचा शेवट जो भगवंत आहे ते जे भगवंतपण आहे ते माझ्या अंगी अजून यायचं आहे याची साधन झाल्यानंतर खात्री व्हायला पाहिजे. उलटी साधन झाल्यानंतर काही वेळेला आता काय होतं, साधन झाल्यानंतर ते सांगतो आणि थांबतो. तर काय असतं की प्रापंचिक कामामध्ये आणि साधनेमध्ये थोडासा फरक या उदाहरणाच्या निमित्ताने झाला तो सांगतो की प्रापंचिक काम हे कसं आहे, घर बांधल्यासारखं आहे. म्हणजे काळाच्या सोप्यासाठी फक्त हे उदाहरण दिलेलं आहे, बाकी काही नाही, उदाहरण एवढ्यासाठी सांगतो की घर बांधण्यासारखं आहे. तर ते बांधत जाणारे असतात की नाही, आपल्याकडे घराला सुरुवात करतात ते त्याच्यावर ते जमिनीवर वगैरे दिसत असतात, ते बांधत जातात, तसं ते चबुतऱ्यावर दिसतात, मग ते हळूहळू पहिल्या मजल्यावर दिसतात, मग ते काय खांब बिबे करतात, मग ते करतात. म्हणजे बांधत जसा प्रापंचिक याच्यातला मनुष्य जातो तसा तो वर दिसत राहतो, अधिक उंच दिसतो, त्याच्यापेक्षा वर गेले की अधिक उंच, पहिला स्लॅब दुसरा स्लॅब वगैरे वगैरे अधिक उंच आणि अधिक दिसत जातात. ते अधिक कोण बांधतायत हे कळत पण नाही, पण नंतर मग 1 2 5 6 7 जण 8 गौंडी आहेत, 9 गौंडी आहेत, 10 गौंडी आहेत असं आपल्याला दिसतं लांबून उलटं. म्हणजे प्रापंचिक काम जसं करीत जातो ते घर बांधल्यासारखा तो अधिक दिसत आणि अधिक उंच होत जातो आणि तो जे बांधतो तेही अधिक दिसू लागतं. आपल्या लक्षात आलं असेल काय आहे ते, हे प्रापंचिक कामाचं स्वरूप असं आहे. पण पारमार्थिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर ती विहीर खोदण्यासारखं आहे. त्याच्यातला मनुष्य खोदताना दिसतो पण पुढे दिसत नाही होतो. हळूहळू तुम्ही बघितलं असेल, खोदायला लागला की तो हळूहळू पहिल्यांदा एवढा दिसतो, एवढा करत तो हळूहळू डोकं देतो, दिसतच नाहीसा होतो, तो खोदत चाललेला आहे आणि तो दिसत नाहीसा होतो. तेव्हा साधनेच्या बाबतीत आपण लक्षात ठेवावं की तो प्रापंचिक असेल तर अधिक दिसायला लागेल, ते बांधतोय ते अधिक दिसायला लागेल, ते सगळं घरासारखं काम आहे. इकडे असं असेल की तो अधिक दिसत नाहीसा होत जाईल आणि हळूहळू काय आहे काय कळतच नाही आहे, बहुतेक नसावं चालू असं वाटावं इतकं साधन चालावं म्हणजे ते खरं साधन चाललंय. कारण तो खोल गेल्यावर त्याला स्वतःला तर तृप्ती देईलच पण इतरांना तृप्ती देईल असं पाणी त्याला लागणार आहे. तेव्हा त्याची जी
गरज आहे तहाण्याची ती तिथं जाऊन भागणार आहे. सर्वात अगदी नड म्हटलं तर पाण्याची आहे. असंच एक वेळ अन्न तुटलं तर तेवढं, पाणी तुटलं आता काही नाही, म्हणजे मग काही नाही असं शेवटी. आपण ते गंगा नाही का तोंडात पाण्यात घालते तेवढं, तसं आहे ते शेवटी. म्हणजे अगदी शेवटी काय तर बाबा गंगा. तसं ते माणसाला जे सर्वात महत्त्वाचं आहे ते त्यांनी साधनेचं शोधायचं काम सुरू केलेलं आहे. ते खोल आहे म्हणून तो दिसत नाहीसं होतो, त्यांना केलेलं दिसत नाहीसं होतं आणि ते सगळं आपल्या समदृष्टीनं काही नाही असं होतं. म्हणजे साधनेनंतर अशा अर्थाने ते काय होतो फरक तो आपल्या लक्षात यावा. तेव्हा ईश्वरी समाधानाचं पाणी हे आता दुसऱ्या बाजूने विचार करू. ते जे ईश्वरी समाधानाचं पाणी आहे, आता हे पाणी तर आहेच आहे, ते वरून जे निघतं ते उंच डोंगरावर कधी थांबत नाही, कधी झाडावर थांबत नाही. आपण पाहिलं असेल, पानावर थांबत नाही, ती सगळी उंच आहेत. फुलावर सुद्धा थांबत नाही, पडतं पण टिकत नाही, ओघळतं आणि मूर्त मात्र जमिनीत जातं खाली. जिथे खोल एखाद्याने खणून ठेवलेलं आहे तिथे साठा तयार होतो पाण्याचा. त्यामुळे ज्यांनी खोल जायचं काम केलेलं आहे, खणून खोल जायचं काम केलेलं आहे त्याच्या ठिकाणी म्हणून नम्र व्हावे सर्वाभ होता तेणे कोंडिले आनंदा. ते जो खाली गेलेला आहे, जो नम्र झालेला आहे, ज्यांनी सगळं खोदायचं काम केलेलं आहे, त्याला वर दिसण्याची गडबड नाही, प्रापंचिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं होतं तसं करायची गरज नाही आहे, हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे. आता प्रापंचिकदृष्ट्या तो कमी कमीच होईल. प्रापंचिकदृष्ट्या जसा दिसायला कमी कमी झाला तसा तो पारमार्थिकदृष्ट्या दिसायला कमी कमी दिसेल, पण तो खोल चाललेला आहे. तेव्हा जर भगवंताच्या कृपेचं पाणी वरून पडलं तरी त्याच्याकडे साठणार आहे आणि खाली आहे तेही त्यालाच मिळणार आहे. ते आपल्याला जर खरी प्रगती हवी असेल तर हे या पद्धतीनं चालतं. तेव्हा आता ह्याच्यात दुसरी बाजूला आपण विचार करू क्षणभर की साधना म्हणजे सद्गुणाची उपासना आहे की नाही. एका सद्गुणाची उपासना केली की नाही की आपल्याकडचा दुसरा सद्गुण समोर दुर्गुण वारातो. खरं असं होतं. मी चांगला आहे असं वाटणं खरं नाही. हे कोणत्या अर्थाने म्हटलंय की हे करायला जावं तोपर्यंत दुसऱ्या दुर्गुणांची आपल्यासमोर गाठ पडते. मला सांगा, आपण कल्पना करू, हे चाललंयच उदाहरण म्हणून एक उदाहरण घेऊन बघू की झरा आहे, तर खूप पालापाचोळा साठतो आणि झरा खालचा दिसत नाहीसा होतो, त्याच्यावरती खूप ओल दिसते, हे दिसतं. शेवटी असं असतं की खाली झरा आहे हे सुद्धा माहीत नाही, अनेकांना खाली झरा आहे हे पण माहिती नाही, असं त्याची अवस्था असते. आता वरचा पालापाचोळा काढला तर त्याच्या खाली परत पालापाचोळा दिसतो. म्हणजे नुसता पालापाचोळा काढून चालत नाही, त्याच्यावरती आणखीन काढलाय, त्याच्यावरचा काढला की त्याच्या खालचा दिसतो. तो का आधी दिसला नाही, तो वरचा काढला नव्हता म्हणून दिसला नाही. दुसरा दुर्गुण दिसतो याचं कारण पहिला दुर्गुण दूर केलाच नाही हो. तो जर समोर उभा आहे तर त्याच्या मागचा दुर्गुण कसा दिसेल. तो जेव्हा बाजूला हटेल तेव्हा दुसरा दिसेल, तो बाजूला हटेल तेव्हा तिसरा दिसेल. काय जे गोळा केलेले आहे आजपर्यंत ते सगळं अगदी अहंकारापर्यंत तो शेवटचं दर्शन आहे. तर तोपर्यंत सगळं वाटेतलं हे बाजूला गेलं की ते दिसतं, ते बाजूला गेलं ते दिसतं. काही वेळेला साधना करणाऱ्यांना असं वाटतं की अरे मी पूर्वी बराच चांगला होतो, अलीकडे मला शंकायला लागली की आपल्या ठिकाणी बरेच दुर्गुण दिसतात. आता तो जर पालाच पसळच बाजूला करतोय तर त्याला त्याच्या खालचा पाला पसळा दिसणं स्वाभाविक आहे. तर तसं होतं, पण त्यालाच झरा मिळण्याची शक्यता आहे. हे तितकंच खरं आहे की जो एक झाल्यानंतर दुसरा, दुसरा झाल्यानंतर तिसरा असे पालापाचोळे दूर करायला तयार आहे, त्यालाच खालचा पालापाचोळा दिसेल. असं साधनेचं स्वरूपच आहे मुळात. काही काही वेळेला असं दिसतं, लोभ बाजूला केला, मी आता निर्लोभ झालो, हे गोष्टीचा लोभ नको, ते नको, ते नको, लोभ बाजूला केला. समजा काय लौकिक आहे, काय प्रसिद्धी बाजूला केली समजा, त्याच्या खाली असं आढळतं की निंदा सुरू झाली की मला बरं वाटतं कोणाची तरी. अरे बापरे, म्हणजे हे निंदेचं प्रेम आहे आपल्याला. हे तर परमार्थात अडचण सांगितली आहे, म्हणजे महाराजांनी सांगितलं ते परनिंदा वगैरे तर ते आलं, मग ते दिसलं, ते आवरावं तर दुसऱ्याचे दोष पाहावेत असं वाटतं, जाता येतं सुद्धा लक्ष जातं तर हे दुसऱ्याचे दोष पाहायचं वाटतं, म्हणजे ते दिसायला लागतं. असं करायला जावं, ते बाजूला करायला जावं तर दुसऱ्याशी आपण आकरण स्पर्धा करतोय असं वाटतं, स्पर्धा दिसायला लागते. अरे बापरे, पूर्वी मला काहीच दिसत नव्हतं यातलं, स्पर्धा कधी दिसली नाही, कधी हे दुसऱ्याचे दोष पाहायची वृत्ती दिसली नाही, परनिंदा दिसली नाही, काही दिसलं नाही. लोभाला हात घातल्यावर हे एक दिसलं, हे काढल्यावर दुसरं दिसलं, असं होत राहतं. तर ह्यांनी गडबडायचं काही कारण नसतं. खरं चांगुलपण ह्याच्या खाली झऱ्यासारखं आहे. त्यामुळे हे जेव्हा सगळं जाईल तेव्हा पूर्ण आनंदाचा झरा आहे. तेव्हा चांगला नाही हे खरं नाही, हे जे आहे जे म्हटलंय हे नकारात्मक नाही आहे असं लक्षात ठेवावं. ते खरा स्वच्छ आनंदाचा जो निर्मळ झरा आपल्याकडे आहे, तो मुजवणारे जे पालापाचोळेवर आहेत ते बाजूला केल्याशिवाय ते सापडत नाही. आणि जे बाजूला करण्याचं जे काम सुरू आहे त्यामध्ये नाउमेद होण्यासारखं यात काही नाही, एवढं सांगण्यासाठी आहे. उलटं हे खरं चांगलं नाही हे म्हणणं एक व्यावहारिकदृष्ट्या आणि पारमार्थिकदृष्ट्या सेफच आहे. अजून मी तितका चांगला नाही, माझ्या ठिकाणी परमेश्वराने व्यक्त व्हावं एवढा मी अजून चांगला नाही असं वाटणं म्हणजे परमेश्वराला आत येण्यासाठी दार उघडण्यासारखंच आहे. असं लक्षात ठेवलं तरीच आहे की अजून परमेश्वरानं माझ्यामध्ये व्यक्त व्हावं. आता आहेच, व्यक्त नाही, एवढाच फरक आहे ना. प्रत्येकजण परमेश्वरच आहे, आपण सगळे बसलेले हे परमेश्वरच आहेत. व्यक्त कमी जास्त प्रमाणात आहे, एवढाच फरक, बाकी काही नाही. तर तो जो व्यक्त व्हायला आहे त्याला मी दारं उघडल्यासारखंच आहे. त्यामुळे ह्यात नकार
नकारात्मक नाही या वचनामध्ये आपल्याला सावध करण्याचं काम आहे. तर सुरुवातीला सांगितलं तसं की औषध नाही ते चालेल, पण निदान त्याचा दोष लागायला नको या उद्देशाने दिलेलं आणि आपल्या कामाच्या बाबतीत उपयोगी पडणारं काम आहे. तेव्हा यात नकारात्मकता आपण घेऊ नये, घ्यायची तर चांगली घ्यावी. आणि हे वचन त्या अर्थाने महत्त्वाचं जरी असलं तरीसुद्धा ते आपल्याला निराशाजनक नाही, ते उलटं आपलं खरं काम दाखवून देणारं आणि आपल्या खऱ्या प्रगतीची आपल्याला ओळख करून देणारं आहे. आणि ते निराशाजनक नाही एवढं लक्षात ठेवलं, आशादायक आहे एवढं लक्षात ठेवलं, तर निराशा काय आहे तेही लक्षात ठेवलं आणि खरं काम आपलं काय आहे ते आपल्यासमोर बरोबर येतं आणि खरं जे आपलं ध्येय आहे ते आपल्याला कसं मिळेल त्याची त्यातून सुरुवात होते एवढं लक्षात ठेवलं तर आपलं वचनासंबंधीचं एवढ्या वेळेत बसणारं काम झालं. त्याने आपल्याला सहकार्य केलं, त्यामुळे हे शक्य झालं. त्यांनाही धन्यवाद. थांबतो, उशीर झाल्याबद्दल क्षमा असेल. तुझ्या पायाची आठवण, हे ज्यांनी लिहिले आपण भाव समजून घ्यावा. आपल्याला माहिती आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये तसा विचार केला तर शेतीत राबण्यापलीकडे ते सुद्धा काही मोल न मिळता राबवलं जातं असं आपल्याला माहिती आहे. तर गुरुचा स्पर्श झाला तर काय बदल होतो, म्हणून त्या पायाच्या आठवणीचं त्यांना एवढं वाटतं असावं. आणि तो त्याने अभंग लिहिला असा. विश्वनाथ महाराजांचे आपल्याला चरित्र माहिती आहे म्हणून बदल. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा, भाव भक्ती येई घरा, भाव भक्ती येई घरा, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. संत भेटी सर्व काळ, संत भेटी सर्व काळ, होई मन ते निर्मळ, होई मन ते निर्मळ, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण.
आठवण